आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। आजपासून आचारसंहिता ही लागू होईल। देशामध्ये एनडीएला 366, इंडिया आघाडीला 156 अशा जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल। इतर पक्षांना 21 जागांचा अंदाज। महाराष्ट्रामधील महायुतीचं मिशन 45 स्वप्न भंगणार। एबीपी सी वोटरचा सर्वे। महाराष्ट्रामध्ये महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज। महाराष्ट्रामध्ये भाजपला 22 तर शिंदे आणि अजित पवारांना 6 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला लोकसभेच्या 4 तर ठाकरे गट आणि पवारांना 16 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरती कोणतीही बंदी नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या आयुक्तांच्या नियुक्तीवरती हस्तक्षेप करण्यास नकार। या संदर्भात 21 मार्चला सुनावणी। 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार। शुक्रवारच्या बैठकीमध्ये 8 ते 9 जागांवरती पुन्हा एकदा चर्चा। महाविकास आघाडीचा 4 जागांचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। सन्मानजनक जागा मिळत नाहीत तोपर्यंत चर्चा नाही, वंचितची भूमिका। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीच्या अकोला व्यतिरिक्त 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू, त्यामध्ये मला माढा लोकसभेची जागा दिली। रासपचे नेते महादेव जानकर यांची माहिती। तर आतापर्यंत परभणीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, जानकरांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक। एकाच आठवड्यामध्ये तिसरी बैठक। आचारसंहिता लागू होण्याआधी अनेक घोषणांची शक्यता। लोकसभेच्या प्रचाराचं भाजपकडून मेगा प्लॅनिंग। महाराष्ट्रामध्ये उडणार महायुतीच्या सभांचा धुरळा। राज्यामध्ये मोदी, शहा, योगी यांच्या सभा होणार। राज्य आणि केंद्र सरकारपेक्षा निवडणूक आयोग तयार आहे का? मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल। आजची पत्रकार परिषद निवडणूक घोषणेच्या बाबतीमध्ये असेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांपैकी काही जागेवरती मतभेद आणि मनभेद असू शकतो, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। मात्र तिन्ही नेते एकत्र बसून लवकरच याविषयी मार्ग काढतील, मुनगंटीवारांना विश्वास। स्वतंत्र भारताचा इलेक्ट्रोल बॉन्ड हा सर्वात मोठा भ्रष्टाचार। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर एसबीआयनं अजून चूक केलेली आहे, ते योग्य माहिती देतच नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। इलेक्टोरल बॉन्ड हा ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत सत्तेवरती बसलेल्या भाजपनं भ्रष्टाचाराचा राजमार्ग खुला केला होता। खासदार अमोल कोल्हे यांची सरकारवर टीका। इलेक्टोरल बॉन्ड्स हे राष्ट्रीय एक्स्टॉर्शन रॅकेट। राहुल गांधींचा हल्लाबोल। देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार पंतप्रधान मोदींनी केल्याचा आरोप। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाणे शहरामध्ये। टेंबी नाक्यावरील आनंद दिघेंच्या पुतळ्याला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। चैत्यभूमी परिसरामध्ये यात्रेचा समारोप। 17 मार्चला शिवाजी पार्कमध्ये राहुल गांधी यांची सभा। राहुल गांधींच्या मुंबईमधील सभेमध्ये आम आदमी पार्टीही सहभागी होणार। आम्हालाही आमंत्रण मिळाले, त्यामुळे सभेला उपस्थित राहणार, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची माहिती। राहुल गांधींनी ज्यावेळी भारत जोडो न्याय यात्रा केली त्यावेळी त्यांच्या हातातून काही राज्य गेली, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनरेगाचा सर्व पैसा 20 ते 25 लोकांना दिला। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती आरोप। मोदींनी श्रीमंत लोकांचे 16 लाख करोड रुपये माफ केले, राहुल गांधींचा हल्लाबोल। निवडणूक रोख्यांमधून भाजपनं कसा पैसा कमावला याचा सुप्रीम कोर्टानं पर्दाफाश केला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपवर टीका। मोदी संविधान बदलणार हे खोटं, विरोधक जनतेची दिशाभूल करतायत। सासवडच्या सभेमधून अजित पवारांचा विरोधकांवरती हल्लाबोल।
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं राबवलेल्या योजना आणि सुविधांसंदर्भात पत्रातून दिली माहिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांचं उद्घाटन. महिलांना सक्षम करणं काळाची गरज, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर महिलांना एसटीमध्ये 50% सवलत देऊनही एसटी फायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. पुणे जिल्ह्यामधल्या सासवडच्या पालखीतळ मैदानावरती अजित पवारांची जाहीर सभा. सभास्थळाच्या प्रवेशद्वारावरच रंगले 3ही संभाव्य उमेदवारांचे पोस्टर वॉल. घरी बसून काही कळत नाही, काम करण्यासाठी फील्डवरती जावं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना हल्लाबोल. तर मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळतंय ते बघा, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. पुरंदरमध्ये अजित पवारांनी घेतली माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांची भेट. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनीही घेतली होती जाधवरावांची भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोक्काच्या विधानावरून मानसिकता दिसून येते. विजय शिवतारेंची अजित पवारांवरती टीका. एवढ्या जबाबदार पदावरती असताना अशी वक्तव्य करणं धोकादायक, शिवतारेंचा टोला. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी 60% कार्यकर्ते काँग्रेससोबत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मजबूत. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा दावा. भाजपचे 48 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मी थांबत नाही, जरांगेंचा फडणवीसांना इशारा. प्रकृतीच्या कारणास्तव आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची माहिती. रोहिणी खडसेही निवडणूक लढणार नाहीत, खडसेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवरती चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित होत असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मातोश्रीवरती उघड नाराजी. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी अंबादास दानवे इच्छुक. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा. यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहिणी पवार यांच्या भगिनी सई आणि मातोश्री सुनंदा पवार प्रचारासाठी सरसावल्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतली खासदार गोपाळ शेट्टींची भेट. उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. ठाणे जिल्हा 100% शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना विश्वास. ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा एकमेव नगरसेवक, त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी, सरनाईक यांचा टोला. अपेक्षेप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय, माजी मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीचा देखील जागावाटप झालं नाही, विश्वजित कदम यांचं वक्तव्य. मुरलीधर मोहोळ म्हणत आहेत ते खरंय, लढत एकतर्फीच होईल, पण जनता ठरवेल. पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय, मोदीचा मोहोळ नकोय. रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा. नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी नाराज. शिर्डी लोकसभेची उमेदवारी रामदास आठवलेंना द्या, आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. ही जागा दिली नाही, अपक्ष उमेदवारी करण्याच्या कार्यकर्त्यांचा निर्धार. 1-2 दिवसात उमेदवारांची यादी येईल, तेव्हा सोलापूरचा उमेदवार कोण सांगता येईल, मंत्री गिरीश महाजन यांचं सोलापूरमध्ये वक्तव्य. तर जो उमेदवार योग्य असेल त्याला तिकीट मिळणार, महाजन यांची माहिती. सांगली लोकसभेची काँग्रेसची वसंतदादा पाटील घराण्याची जागा शिवसेनेनं हिसकावून घेतली, तर त्याचा महाराष्ट्रामध्ये वाईट संदेश जाणार. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यशवंत हाप्पे यांचा खासदार संजय राऊत यांना संदेश. सांगलीमध्ये वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास राज्यामध्ये चुकीचा संदेश जाईल. वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यशवंत हाप्पे यांचा संजय राऊतांना व्हॉट्सअपवरती मेसेज. कोल्हापूर खड्ड्यात जाईल अशा 2 योजना माजी पालकमंत्र्यांनी आणल्या. खासदार धनंजय महाडिक यांची सतेज पाटलांवरती टीका. सतेज पाटलांची टॅगलाईन आता कामा येणार नाही,
महाडिकांचा टोला. कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला मेळावा. मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मेळावा घेतल्याची माहिती. परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी माझी लीड दुप्पट राहील, खासदार संजय जाधव यांचा टोला. तर सरकारनं माझ्या विकास कामांमध्ये आडकाठी आणली, संजय जाधव यांचा सरकारवरती आरोप. परभणीमध्ये महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा. यावेळी नेत्यांसह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. यावेळीही विजय आपलाच, खासदार संजय जाधव यांचा विश्वास. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतर्फे आमदार बळवंत वानखेडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित. अमरावती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधील पक्ष चांगले प्रबळ, आमदार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित आणि भाजपचे उमेदवार जाहीर. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभय पाटील इच्छुक, तर महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असला तरी आम्ही त्याला निवडून आणू, पाटील यांची प्रतिक्रिया. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून माजी आमदार गजानन दाळू इच्छुक. माझा सर्व समाजासोबत संपर्क, याचा मला निवडणुकीमध्ये फायदा होईल, गजानन दाळू यांची प्रतिक्रिया. जी भाजप 400 पार म्हणते ती एबीपी माझाच्या ओपिनियन पोलने महाराष्ट्रामध्ये 22वर आणून ठेवली. हे आकडे आणखी खाली जाणार. वर्ध्यातही तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहणार. काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचा भाजपवर निशाणा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासंदर्भात सहयोग निवासस्थानी भेट. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट. रावेर मतदारसंघामधून रवींद्र पाटील उमेदवारीसाठी इच्छुक. काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटलांचा आता ठाकरे गटामध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1225 कोटींच्या विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. 248 कोटी रुपयांच्या कामाचं लोकार्पण. आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची ऑनलाईन उपस्थिती. रोहित पवारांचा महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्याला नाव न घेता घरचा आहे. व्यक्तिगत सेटलमेंटची भूमिका धोकादायक, रोहित पवारांचं ट्विट. रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे, याची राजकीय वर्तुळात चर्चा. नगरच्या रुई छत्तीशी गावामध्ये आमदार निलेश लंके यांचं स्वागत. कार्यकर्त्यांकडून डीजेच्या तालावरती स्वागत. स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरती वस्तादाचा पहिला डाव असा उल्लेख. नगरच्या जामखेडमध्ये रत्नदीप फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांचं 10 दिवसांपासून तहसीलच्या समोर ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू. आमदार निलेश लंकेंनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना सरबत पाजून उपोषण सोडवलं. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी घेतले तुळजाभवानी मातेचं दर्शन. यावेळी शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना सुखी समाधानी ठेव, निलेश लंके यांची देवीकडे प्रार्थना. अमरावती शहरामध्ये नवनीत राणांच्या विरोधात बॅनरबाजी. मोदीजी आपसे बैर नाही, राणा तेरी खैर नाही अशा आशयाचा बॅनरवरती बसतो. माझ्या कामाचं मूल्यांकन करून पक्षानं पुन्हा संधी दिली. 5 वर्ष केलेल्या कामांचा लेखाजोखा घेऊन पुन्हा एकदा जनतेसमोर जाणार, खासदार सुधाकर शृंगारे यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये शुक्रवारपासून आरएसएसची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची 3 दिवसीय बैठक सुरू. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये संघाच्या शाखा संख्येमध्ये 4466 शाखा वाढल्या. कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरण. ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल. 28 मार्चच्या पुढच्या सुनावणीमध्ये आरोपपत्रावरती होणार सुनावणी. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीची भूमिका संशयास्पद. अण्णा हजारे यांच्या वकिलांचा आरोप. अण्णा हजारेंची प्रोटेस्ट पिटिशन कोर्टाला अमान्य. मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांचीच पिटिशन ग्राह्य. 20 एप्रिलला पुढची सुनावणी.
शरद पवार गटातील विधान परिषदेच्या 3 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर. विधान परिषदेमधील राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अमोल मिटकर यांच्याकडून याचिका दाखल. न्यायालयाकडून न्याय मिळेल, मिटकरींची अपेक्षा. राज्यामध्ये सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. शिक्षकांना शाळेमध्ये जीन्स पॅन्ट, टी शर्ट घालण्यास बंदी, तर शिक्षकांच्या नावापुढे इंग्लिशमध्ये TR आणि मराठी टी लिहिण्याची परवानगी. विद्यार्थ्यांसाठी आठवड्यामधील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवणार. शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत परिपत्रक जारी. शेतकऱ्यांचे 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. बीडमधील किसान क्रेडिट कार्ड डिजिटायझेशन जनसमर्थ प्रकल्पाचा शुभारंभ. मंदिरामध्ये पूजा करण्यावरून पुजाऱ्यासह 4 जणांना बेदम मारहाण. 4 जण गंभीर जखमी. कुर्ल्याच्या जरीमारी विभागातली घटना. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली जखमींची भेट. वसईमध्ये भर दिवसा घरफोडी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. माणिकपूर पोलिसांकडून 72 तासांमध्ये चोरट्यांना अटक. पिंपरी चिंचवडच्या बिजली नगरमध्ये वाहनांची तोडफोड. भर रस्त्यामध्ये हातामध्ये कोयते नाचवत समाजकंटकांचा धुडगूस. तोडफोडीमध्ये 5 ते 6 वाहनांचं नुकसान. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामधील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या वाहनांची दुसऱ्यांदा तोडफोड. बीडच्या वाडवणीमध्ये जरांगेंची सभा सुरू असताना वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड. पत्नी आणि सासऱ्यांकडून जावयाला मारहाण. अकोला जिल्हा न्यायालय परिसरामध्ये प्रकार. वकिलांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. नागपूर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणावरती गोळीबार. हल्लेखोरांचा नेम चुकल्यामुळे वाचला तरुणाचा जीव. आरोपीला अटक. ठाण्यातील कळव्यामध्ये आता मुकुंद कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. 6 घरांचं नुकसान. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील नाल्यामध्ये बुडून मायलेकीचा मृत्यू. नाल्यावरती कपडे धुवायला गेल्यानंतर खोल पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती. बोसली धर्मापूरची घटना. पिंपरीमध्ये लष्करातील जवानाकडून प्रेयसीच्या पतीची हत्या. आरोपीच्या साथीदारासह प्रेयसीला अटक. हत्या अपघातानं झाल्याचा पत्नीकडून बनाव. तिघांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. भंडाऱ्याच्या सिल्ली गावामध्ये 2 घरं जळून खाक. स्वयंपाक बनवताना उडाला आगीचा भडका. दोन्ही घरातील जीवनापयोगी साहित्य जळून खाक. डोंबिवली MIDC मधील महानगर गॅस पाईपलाईन फुटली. कर्मचाऱ्यांनी गॅस पुरवठा बंद केल्यानं अनर्थ टळला. MIDC कडून नवीन सांडपाणी वाहिन्यांचं खोदकाम सुरू असताना गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटली. ठाण्यामध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा अंतिम सामना पार. अंतिम सामन्यामध्ये क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी. नियोजनाच्या अभावामुळे गर्दी अनियंत्रित. जालन्याच्या मंठा तालुक्यातील परीक्षा केंद्रावरती 10वीच्या पेपरवेळी कॉप्यांचा सुळसुळाट. बीजगणिताच्या पेपरला सर्रास कॉपी पुरवली जात असल्याचं समोर. भरारी पथकाचं दुर्लक्ष. वाशिमच्या मालेगावमध्ये मध्यधुंद एसटी चालकाचा 50 प्रवाशांच्या जीवाची खेळ. एसटी पुसदवरून जळगावला जात असताना अनियंत्रितपणे गाडी चालवत असल्याचा प्रकार. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. जळगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांवरती ऍसिड टाकून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याचा संतापजनक प्रकार. 3 वेळेस मुदतवाढ दिल्यानंतरही राज्य सरकारचं धान्य खरेदीचं उद्दिष्ट अपूर्ण. भंडाऱ्यामध्ये 10 लाख क्विंटल तर राज्याची 58 लाख क्विंटल धान्याची उद्दिष्टपूर्ती अपूर्ण. नवी मुंबईमध्ये महिलेच्या अंगावरती पडली गोण्यांची थप्पी. माथाडी कामगारांच्या मदतीमुळे वाचले महिलेचे प्राण. नाशिक पुणे महामार्गावरती संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथे टोल नाक्यावरती मनसेचं आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर. तेलंगणाच्या नागर कुर्नूलमध्ये तर कर्नाटकातील गुलबर्गामध्ये मोदींची रॅली. इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळतील. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचा दावा. ओपिनियन पोलवरती माझा फार विश्वास नाही. जयराम रमेश यांची प्रतिक्रिया.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी आमदार कविता ईडीच्या ताब्यात. कविता यांना दिल्लीमध्ये नेऊन ईडी चौकशी करणार. अबकारी कर घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशी. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मेंटॉर म्हणून गौतम गंभीर केकेआर संघामध्ये सामील. नोव्हेंबर 2023 मध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये गंभीरची मेंटॉर म्हणून नियुक्ती. अमिताभ बच्चन यांच्यावरती कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये एंजिओप्लास्टी. पायामध्ये क्लॉट झाल्यानं एंजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान एका चित्रपटामध्ये दिसणार. अंदाज अपना अपना 2 अपडेटमध्ये दोघेही काम करणार. अभिनेता आमिर खानची माहिती. अभिनेत्री मधुबाला यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सोनी पिक्चर्स कडून पोस्टर शेअर करत या सिनेमाची अधिकृत घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.